नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र भूमेश आणि संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा एकमात्र यूट्यूब चॅनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी एक सुवर्ण संधी महाराष्ट्र सरकारने आणली आहे मित्रांनो. तर एक योजना आणली आहे. तर या योजनेमध्ये महिला बचत गटांना त्यांना शेळी पालनासाठी 10 शेळ्यांसोबतच एक बोकड या एवढ्या शेळ्यांसाठी अनुदान प्राप्त योजना आणलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने. तर यासाठी एवढंच नाही मित्रांनो, शेळ्या ठेवण्यासाठी गोठ्यासाठी सुद्धा अनुदान आहे मित्रांनो. त्यासोबतच त्याचं खाद्य, त्यांना पाणी पाजण्यासाठी जी भांडी लागणार आहेत त्यासाठी सुद्धा, त्यानंतर त्यांचे आरोग्य, त्यांचं उपचार, त्यानंतर ज्या आपल्या बकरी पालनासाठी आहे जो विमा लागणार आहे मित्रांनो, त्या विम्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर एवढंच काय, तर शेवटी प्रशिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सोय मिळणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारची एकदम बढिया आणि सुंदर अशी सुवर्ण संधी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, महाराष्ट्र सरकारकडून महिला बचत गटांसाठी ग्रामीण भागातील एकदम सुवर्ण संधी आणली आहे मित्रांनो. याचा GR सुद्धा निर्गमित झाला आहे मित्रांनो. तर हा आपण GR बघूया आपण या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र तेवढं करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघताय विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे, यात 10 शेळी व 1 बोकड या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्याबाबत हा एक GR आहे मित्रांनो. तर हा GR आहे 1/1/2021 या दिवशी निर्गमित झाला आहे मित्रांनो आदिवासी विकास विभाग यांच्याकडून. तर या ठिकाणी तुम्ही बघताय मित्रांनो, हा जो GR आहे हा GR निर्गमित झाला आहे मित्रांनो. तर चला तर आपण हा GR नेमका काय आहे, शासन निर्णय काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी मी बोलतोय मित्रांनो, बकरी पालनाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे, त्यांचे स्थलांतरण कमी करणे या कार्यक्रमाअंतर्गत मंजूर 10 शेळी तर 1 बोकड या एकूण ₹500 लाख इतक्या किमतीच्या योजनेच्या अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट 1 क्रमांकानुसार प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो. या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत हे या ठिकाणी आपण पाहून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करण्याबाबत कशा पद्धतीचे शेळी पुरवठाचा गट करणार आहेत या ठिकाणी दिला आहे मित्रांनो. या ठिकाणी आहे अप्पर आयुक्त ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर. एकूण शेळीचे जे युनिट तयार केले आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी 560 युनिट आहेत. तर एकूण महिला बचत गट जे आहेत ते 560 महिला बचत गटांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर या योजनेमध्ये जो काही खर्च येणार आहे तो मित्रांनो, या ठिकाणी तो खर्च या पद्धतीने आहे मित्रांनो. योजनेसाठी येणाऱ्या या खर्चाचा सविस्तर जो आहे या ठिकाणी दिला आहे. तर 10 शेळ्यांसाठी ₹60,000 एकूण ते या ठिकाणी बघताय तुम्ही ₹60,000. तर 1 बोकडसाठी ₹7,000. त्यानंतर विमासाठी ₹2,680. शेळ्यांसाठी गोठा जो आहे त्यासाठी ₹15,750. त्यानंतर खाद्य व पाण्याची भांडीसाठी ₹1,000. औषधी व आरोग्यासाठी ₹1,150. वाहतूक खर्च, अशा पद्धतीने प्रशिक्षण खर्च, प्रशासकीय खर्च या ठिकाणी एकूण ₹89,285 या ठिकाणी योजनेच्या अंतर्गत आपल्याला ही योजना देणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो, अंमलबजावणी जी आहे, अंमलबजावणी अधिकारी जी आहे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो. तर प्रकल्प राबविणारी जी यंत्रणा आहे प्रकल्प अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आहे मित्रांनो. तर नियंत्रण अधिकारी संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघताय. तर अशा प्रकारचा हा GR जो आहे हा निर्गमित केला गेला आहे मित्रांनो. त्यानंतर हा जो अर्ज आहे तो कुठल्या पद्धतीनं करायचा आहे या सुद्धा ठिकाणी इथं दिलेला आहे मित्रांनो. आयुक्त आदिवासी विकास हे अप्पर आयुक्त यांना समप्रमाणात निधीचे वितरण करतील. तर हा आयुक्तालयाचा त्या ठिकाणी त्यांच्यावरती ही सोपवलेली आहे मित्रांनो. त्यानंतर अप्पर आयुक्त हे आपल्या
अधिनिस्थ प्रकल्प अधिकारी यांना प्रकल्प लक्ष्यांक निश्चित करून त्या प्रमाणात निधी वर्ग करतील मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी लाभार्थी निवड समिती मार्फत लाभार्थी महिला बचत गट यांची यादी अंतिम करून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिल्यानंतर प्रकल्प अधिकारी निधी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना वर्ग करतील मित्रांनो। तर या ठिकाणी जो कार्यालय आहे कार्यालयाकडून हे जे काही अर्ज आहेत ते निर्गमित केले जातील मित्रांनो। त्यानंतर या ठिकाणी काही अटी आणि शर्ती आहेत मित्रांनो। तर हे अट आणि शर्ती तुम्हाला खूप अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणे आहे मित्रांनो। या योजनेचा कालावधी हा जो आहे तो 1 वर्षासाठी असेल मित्रांनो। त्यानंतर महिला बचत गट हा जो काही अटी आहेत ते मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी महिला बचत गट हा अनुसूचित जमातीचाच असावा, ही अत्यंत महत्त्वाची अट आहे मित्रांनो। या ठिकाणी फक्त ही योजना ST कॅटेगरीच्याच महिला बचत गटांसाठी आहे मित्रांनो। तर हे समजून घेणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर लाभार्थी गट हा नोंदणीकृत असला पाहिजे, म्हणजे जो काही महिला बचत गट आहे तो नोंदणीकृत असला पाहिजे। त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीचे क्षेत्र निवड करताना शक्यतो ज्या ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतर ते प्रमाण अधिक क्षेत्र निवडावे मित्रांनो, म्हणजे स्थलांतरासाठी एकदम सोयीचं होईल। त्यानंतर गटातील किमान एका सदस्याकडे 7/12 दाखला असणे अत्यंत आवश्यक या ठिकाणी सांगितलं गेलं मित्रांनो। त्यानंतर शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असली पाहिजे। बचत गटातील सदस्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबियातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विभागाकडून अथवा कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याबाबत दाखला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर संपूर्ण जे कागदपत्रे आहेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे लाभार्थी यांना शेळी पालनासाठी लागणाऱ्या गोठा शेडच्या उभारणीचे डिझाईन त्याबाबत लागणारी आवश्यक तांत्रिक मदत करतील। त्यानंतर हे याचे युनिट निवडल्या जातील। यांचं स्टॅम्प पेपरवरती 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती याच्या शर्ती तुम्हाला लागून दिल्या सांगितल्या जातील। ह्या संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल मित्रांनो। तर हा GR जो आहे हा एकंदरीत हा GR संपूर्णरित्या वाचणं शक्य होत नाही मित्रांनो। तर हा तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता आणि तो तुम्ही व्यवस्थित आणि विस्तृतरित्या वाचून हे समजून घेऊ शकता मित्रांनो। तर यासाठी मी या GRची जे लिंक आहे ते लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मित्रांनो। तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करून वाचून आणि समजून घेऊ शकता। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशी मी आशा करतो, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र तेवढं विसरू नका, आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या। आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा, आणि मला द्या रजा पुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी। चला तर आपण पुन्हा भेटूया। सर्वांना माझा नमस्कार।